नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अनेक भक्त स्वामींची सेवा करतात, जप करतात, पण काहींच्या मनामध्ये सतत एक तक्रार असते की स्वामी माझेच काम का रखडले आहे, माझ्याच नशिबामध्ये हे दुःख का आहे, मी इतकी सेवा करतो मग मलाच फळ का मिळत नाही. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार का घडत नाहीत? कारण आपण स्वामींकडे प्रार्थना करण्यापेक्षा तक्रार जास्त करतो. कधी विचार केला आहे का की आपल्या तक्रारींमुळेच आपण स्वामींच्या कृपाप्रसादाचा मार्ग अडवून धरलेला आहे? तक्रार करणे म्हणजे स्वामींच्या निर्णयावर शंका घेणे आहे. पण जेव्हा आपण तक्रार करणे सोडून पूर्णपणे स्वामीचरणी शरणागती घेतो, तेव्हा स्वामींच्या अफाट शक्तीचा अनुभव आपल्याला येऊ लागतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की जेव्हा आपण तक्रार करणे थांबवतो, तेव्हा स्वामी आपले जीवन कसे बदलतात. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की भक्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे की तक्रार करत राहणे. तक्रार करणे म्हणजे स्वामींच्या नियोजनावर अविश्वास दाखवणे. जेव्हा आपण तक्रार करतो तेव्हा आपण अप्रत्यक्षपणे स्वामींना सांगत असतो की तुम्ही जे माझ्यासाठी करत आहात ते चुकीचे आहे. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत. त्यांना आपल्या भूत, वर्तमान आणि भविष्याची पूर्ण कल्पना आहे. ज्याप्रमाणे एखादे लहान मूल कडू औषध घेताना रडते आणि आईकडे तक्रार करते, पण आईला माहिती असते की ते औषध त्याच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, तसे स्वामीही आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगांमधून आपल्याला घडवत असतात. जोपर्यंत आपण रडणे आणि तक्रार करणे थांबवत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वामींनी दिलेले ते औषध आणि त्यामागचे प्रेम समजत नाही. तक्रार थांबवणे म्हणजे स्वामीचरणी समर्पण असते. आध्यात्मिक मार्गावर तक्रार आणि समर्पण या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. जोपर्यंत मनात तक्रार आहे तोपर्यंत अहंकारमध्ये येतो. आपण जेव्हा स्वामींना का आणि कसे विचारतो, तेव्हा आपण नकळत त्यांना आवाहन देत असतो. मात्र ज्या क्षणी आपण तक्रार करणे थांबवतो, त्या क्षणी खऱ्या अर्थाने समर्पण सुरू होते. समर्पण म्हणजे स्वामी तुम्ही जे कराल ते माझ्या हिताचेच असेल हा अढळ विश्वास ठेवणे आहे. आपण जर तक्रार बंद केली तर स्वामींचे कार्य कधी सुरू होते? खरे तर स्वामींचे कार्य अहोरात्र सुरूच असते, पण आपल्याला त्याची अनुभूती तेव्हाच येते जेव्हा आपण आपल्या बाजूने काही गोष्टी करणे थांबवतो. जेव्हा आपल्यातील मीपणाची भाषा आणि अहंकार संपतो. जोपर्यंत माणूस म्हणतो की मी हे करीन, मी हे संकट सोडवीन, तोपर्यंत स्वामी हस्तक्षेप करत नाहीत. पण जेव्हा आपण थकून हरून सर्व काही स्वामींवर सोपवतो, तेव्हा स्वामींचे कार्य प्रत्यक्षपणे सुरू होते. स्वामींचे कार्य तेव्हा सुरू होते जेव्हा तक्रारीची जागा सबुरी घेते. स्वामींचे कार्य तेव्हा वेगाने सुरू होते जेव्हा आपण का असे विचारणे थांबवतो. जेव्हा आपण संकटातही शांत राहून स्वामींवर पूर्ण विश्वास दाखवतो, तेव्हा ते आपल्या जीवनामध्ये हस्तक्षेप करतात. आपली शांतता ही स्वामींना कार्य करण्यासाठी दिलेली मोकळी जागा असते. जेव्हा आपण आपले कर्म प्रामाणिकपणे करतो आणि फळाची चिंता स्वामींवर सोडून देतो, तेव्हा ते आपल्या कष्टाला दैवी फळ मिळवून देण्यासाठी सक्रिय होतात. म्हणजे जेव्हा आपले कर्म प्रामाणिक असतात तेव्हा स्वामींचे कार्य सुरू होते. जेव्हा आपण तक्रार करणे थांबवतो तेव्हा आपले मन शांत होते आणि शांत मनातच स्वामींचे मार्गदर्शन लाभते. तक्रार सोडल्याने आपल्या आयुष्यामध्ये काही सकारात्मक बदल घडतात. सर्वप्रथम आपल्याला मानसिक शांतता आणि स्थिरता लाभते. तक्रार करणे थांबवल्यामुळे मनातील विचारांचा गोंधळ कमी होतो. सततची चिडचिड आणि का या प्रश्नाचे ओझे उतरल्यामुळे आपल्याला एक प्रकारची अनामिक शांतता लाभते. मन शांत असेल तरच स्वामींचे मार्गदर्शन आपल्याला स्पष्टपणे ऐकू येते. जेव्हा आपण तक्रारीमध्ये गुंतलेले असतो तेव्हा आपली बुद्धी संकटात अडकलेली असते. तक्रार सोडली की आपण परिस्थितीकडे तटस्थपणे पाहू लागतो. यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची ताकद मिळते, ज्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतात. तक्रार करणारा माणूस केवळ स्वामींकडेच नाही तर माणसांकडेही तक्रार करतो. जेव्हा आपण तक्रार करणे सोडून समाधानी राहू लागतो तेव्हा आपल्यातील नकारात्मकता संपते. याचा सकारात्मक परिणाम आपल्या कुटुंबावर होतो. तक्रार ही प्रगतीचा मार्ग अडवते. जेव्हा आपण जे आहे त्यामध्ये आनंदी राहू लागतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नवनवीन संधीची दारे उघडतात. स्वामी अशा वेळेला आपल्याला अशा मार्गांनी मदत करतात ज्याची आपण कधी कल्पनाही केलेली नसते. सततच्या तक्रारींमुळे तणाव निर्माण होतो, ज्याचा परिणाम शरीरावरही होतो. तक्रार सोडल्यामुळे तणाव कमी होतो आणि शरीरातील ऊर्जा वाढते. जेव्हा आपण सतत तक्रार करत असतो तेव्हा आपले लक्ष नेहमी कमतरतेवर आणि नकारात्मक गोष्टींवर केंद्रित होते. पण तक्रार कमी झाली की विचार अधिक स्पष्ट होतात. आपण दोष देण्याऐवजी उपाय शोधायला लागतो. यामुळे निर्णय अधिक योग्य घेतले जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तक्रार सोडल्यावर कृतज्ञता वाढते.
जे आहे त्याची किंमत समजू लागते. मन स्थिर झाले की श्रद्धा मजबूत होते आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलते. स्वामींचे अभयवचनच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर स्वामी पाठीशी आहेत तर तक्रार कशासाठी? आणि जर तुम्ही तक्रारच करत असाल तर याचा अर्थ तुम्हाला अजूनही स्वामींच्या पाठीशी असण्यावर विश्वास नाही. तक्रार करणे कसे थांबवावे? तक्रार थांबवण्याची सुरुवात जागरूकतेपासून होते. त्यामुळे सर्वप्रथम स्वतःला ओळखा. आपण कोणत्या गोष्टींबद्दल सतत तक्रार करतो याचे निरीक्षण करा. जे बदलू शकत नाही त्याचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करा. स्वीकारामुळे मनाचा विरोध कमी होतो, अपेक्षा कमी होतात आणि शांतता वाढते. दरवेळेला तक्रार करण्याऐवजी स्वतःला विचारा की मी यातून काय शिकू शकतो. असे विचार मनाला सकारात्मक दिशेकडे घेऊन जातात. जे स्वामींनी आपल्याला दिलेले आहे त्याबद्दल आभार मानायला सुरुवात केली की तक्रारी आपोआप कमी होतात. दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट तक्रारीने करण्याऐवजी स्वामींनी दिलेल्या चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून करा. जेव्हा मनामध्ये तक्रार येईल तेव्हा ती व्यक्त करण्याऐवजी स्वामींचे नामस्मरण सुरू करा. लक्षात ठेवा की जो भक्त सतत मागत राहतो आणि तक्रार करतो तो कधीच समाधानी होऊ शकत नाही. पण जो भक्त स्वामींच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवून राहतो त्याच्या आयुष्याची धुरा स्वामी स्वतः आपल्या हाती घेतात. तक्रार सोडणे म्हणजे एक प्रचंड मोठा विश्वास आहे की ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केले आहे तो माझे अहित कधीच करणार नाही. स्वामींना आपली परिस्थिती बदलायला एक क्षण पुरेसा आहे, पण त्यांना आपल्या मनातील अढळ श्रद्धा पाहिजे असते. त्यामुळे आजपासूनच आपल्या शब्दांमधून का हे काढून टाका आणि स्वामींच्या नियोजनावर विश्वास ठेवा. स्वामींचे कार्य योग्य वेळेवरच होते. आपण फक्त श्रद्धा, धैर्य आणि समर्पण ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच तक्रार करणे थांबवा, म्हणजे स्वामींच्या कार्यातील अडथळाही दूर होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की जेव्हा आपण तक्रार करणे थांबवतो तेव्हा स्वामी आपले जीवन कसे बदलतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.